पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या ना खूप दिवसापासून कमेंट येत होत्या, पण काय करणार, जॉबच्या वॅकन्सी निघतच नव्हत्या. आज वॅकन्सी निघाली तर खास हा तुमच्यासाठी मी टाईम काढून व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता कोणती कंपनी आहे, त्याची पेमेंट किती असेल, फिक्स असेल की नसेल, त्याचबरोबर कोणत्या लँग्वेजमध्ये आहे, हे सगळं मी डिटेलमध्ये पुढे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा हेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील ना, कमेंट करून नक्की विचारा, तिथे मी तुम्हाला आन्सर करणारच आहे. चला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. कोणती कंपनी आहे, वॅकन्सी किती आहेत, आणि आणखीन एक, तुम्ही फॉर्म भरताना ना व्यवस्थित भरा. अगोदर सगळं डिटेल वाचायचं आणि मगच फॉर्म भरायचा. त्याच्यावरूनच तुमचं सिलेक्शन होत असतं. थोडी चूक झाली ना तर तुम्ही मागे पडता. मग तुमच्या कमेंट येतात की ताई आणखीन रिप्लाय नाही आला. तर रिप्लाय ना तुमच्या इंटरव्ह्यूवरून येत असतो, एक तर तुमच्या एक्झामवरून असतो. त्याच्यामुळे ना तिथे मी काहीच करू शकत नाही. फक्त वॅकन्सी निघाल्या ना ते तुम्हाला मी सांगू शकते. आणि व्यवस्थित फॉर्म फिल करा, व्यवस्थित इंटरव्ह्यू द्या, मग तुमचं सिलेक्शन होणारच ना. तर आता हे डिपेंड आहे तुमच्यावरती. ठीक आहे, चला आता वेळ न वाया घालवता कोणती कंपनी आहे ती पाहू. ज्या कंपनीच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत त्या कंपनीचं नाव आहे टेक महिंद्रा. आता कधी ना कधी तुम्ही या कंपनीचं नाव ऐकलंच असेल ना. चला आता पुढे आपण जॉब डिटेल्स काय आहेत ते पाहू. तुमची ना मिनिमम तुमची 12वी पास हवी आणि तुम्हाला ना हिंदी व्यवस्थित बोलता यावी, एकदम परफेक्ट. कारण तुम्हाला ना जे कस्टमर आहेत ना त्यांच्या क्वेरीज सॉल्व करायच्या, त्याच्यासाठी तुम्हाला हिंदी व्यवस्थित बोलता यायला हवी. आणि दोन भाषेमध्ये हा जॉब आहे, एकतर बंगाली आणि दुसरं हिंदी. तर बंगाली तर आपल्याला येत नाही, जर तुम्हाला हिंदी असेल तरी पण तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता इथे स्किल कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे लोकेशन कुठलंही चालतं, म्हणजे तुम्ही वर्क फ्रॉम होम कुठूनही असाल तरी चालतं. वर्क एक्सपिरियन्स असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तरीही तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, चला आता नेक्स्ट किती वॅकन्सी आहेत काय आहे ते बघूया. तर इथे ना म्हणजे 500 वॅकन्सी आहेत आणि जे पॅकेज आहे ना ते 1.75 ते 2 लाखापर्यंत आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकर लवकर फॉर्म भरा. आता हे जे ऑफिस आहे ना त्यांचं कोलकात्याला आहे, पण तुम्ही ना वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरी कुठूनही करू शकता. आता तुमच्याकडे कस्टमर सर्व्हिस आणि कस्टमर सपोर्ट, म्हणजे तुम्हाला कस्टमरशी व्यवस्थित बोलता यावं, त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करता यावं. जर तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस हवं असेल तरीही तुम्ही तसं अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता जे हा जॉब आहे ना तो आहे कस्टमर सपोर्ट असोसिएटेड. ठीक आहे, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे कस्टमर आहे त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला सॉल्व करता यावं आणि व्यवस्थित त्यांच्याशी बोलता यावं, हेच. ठीक आहे, त्याच्यानंतर ना तुमच्याकडे ना लॅपटॉप असायला हवा, हे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, लॅपटॉप असायला हवा. आता बघा मॅन्डेटरी क्रायटेरिया काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही 12वी पास हवं, तुम्ही फ्रेशर असला तरीही चालतं आणि एक्सपिरियन्स असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे, नसेल तरीही ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता, सिलेक्शन होतं. असं नाही की जे एक्सपिरियन्स आहे त्यांनाच असं नाही आहे. ठीक आहे, आता हे कस्टमर ओरिएंटेड आहे आणि याची फिक्स सॅलरी आहे. आता तुम्हाला याच्या शिफ्ट असणार आहे 24 आवर्सच्या, त्याच्यामध्ये शिफ्ट असणार आहेत. ठीक आहे, आता तुमचे कोणते प्लॅन असतील ते नसायला हवेत 3 मंथ आफ्टर जॉईनिंग. आता तुम्ही जॉईन झालात ना तर 3 महिन्यानंतर तुमचे कोणतेच प्लॅन असायला नको. ठीक आहे, आता तुम्हाला 10 तास तरी इथे काम करावं लागेल आणि 1 तास ब्रेक असणार आहे आणि 5 दिवस असणार आहेत वर्किंगचे, म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी असणार आहे. ठीक आहे, टायपिंग स्पीड तुम्हाला व्यवस्थित टाईप करता यावं, स्पीड चांगली असावी. ठीक आहे, आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, इंटरव्ह्यू वगैरे कसा असणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात पहिला HR राऊंड असणार आहे, ते जनरल चेक करतात, जनरल काही क्वेश्चन्स असतात ते विचारतात. सेकंड राऊंड असणार आहेत, मग त्याच्यानंतरनं एक टेस्ट असणार आहे, ती तुम्हाला टेस्ट देता यावी. आणखीन एक टेस्ट असणार आहे, क्लायंट राऊंड व्हिडिओ कॉल असणार आहे, ते तुम्हाला सांगतील सगळं व्यवस्थित. तर सॅलरी इथे बघा 12,000 असणार आहे, 12 ते 15,000पर्यंत सॅलरी
इथे तुम्हाला मिळेल. आता इथे डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय काय आहेत, तुमचं जे एज्युकेशन आहे ना ते मार्कशीट मॅन्डेटरी आहेच, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही कुठे जॉब वगैरे केला त्याचं लेटर वगैरे. ठीक आहे. तर फॉर्म कसा भरायचा आहे ते तुम्हाला इथे सांगते. सगळ्यात खाली ना आपल्यावर क्लिक करायचं. आता तुमचं लोकेशन कोणतं आहे तुम्ही इथे टाकू शकता. इथे मी उस्मानाबाद दिलेला आहे. त्याच्यानंतर ना लोकेशन दिल्यानंतर ना पुढचे क्वेश्चन्स ते विचारतात. तर आता तुम्ही कुठे, दिल्ली असेल, मुंबई असेल, गोरेगाव, कुठेही तुम्ही जिथे राहता तिथलं लोकेशन टाका जिल्ह्याचं. ठीक आहे. रिझ्यूम असेल तर अपलोड करा.